नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा उबाठा गटाला मोठा धक्का. माजी महापौर नंदकुमार गोडिले यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगरचे उबाठा गटाचे माजी महापौर नंदकुमारजी गोडिले आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर अनिता गोडिले यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत केले. राजकुमार गोडिले हे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत सुरुवातीपासूनच कार्यरत होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकदा त्यांनी तर एकदा त्यांची पत्नी अनिता गोडिले यांनी महापौरपद भूषविले होते. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात निवडणुकीचे तिकीट मिळालेल्या माजी महापौर किशनचंद तनवाणी यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर उबाठा गटाने गोडिले यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढवण्यास सांगितले होते. मात्र त्यावेळी त्यांनी ही निवडणूक लढवायला नकार दिला होता. त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. राज्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनीही या पक्षप्रवेशासाठी विशेष प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विकासकामे आणि त्यांची कार्यशैलीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचे नंदकुमार गोडिले यांनी यावेळी बोलताना सांगितले. नंदकुमार गोडिले आणि अनिता गोडिले यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असून त्याचा पक्षाला नक्की फायदा होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे देखील उपस्थित होते. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कुणाल भानुशाली, महाराष्ट्र हेडचे रिपोर्टर.